नमस्कार. टीजे का कट्टा या पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याबरोबर आहे एम ए हिंदी या वर्गात शिकणारी दिया ही आमची विद्यार्थिनी. नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या पहिल्या पॅरा नॅशनल योगा चॅम्पियनशिपमध्ये या आमच्या विद्यार्थिनीला मेडल मिळालेलं आहे. ही विद्यार्थिनी आज आपल्यासोबत गप्पा मारणार आहे. मी आपल्या टीजे का कट्टा या पॉडकास्टवरती दियाचं आणि तिच्यासोबत आलेल्या दियाच्या आई यांचं हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद सर. दिया, सर्वात पहिल्यांदी आमच्या विद्यार्थ्यांना तुझा परिचय करून द्यावा अशी मी तुला विनंती करतो. माझं नाव आहे दिया चाचूत. मी टीजे कॉलेजची स्टुडंट आहे आणि मी आता MA ला ॲडमिशन घेतले आणि मी खूप लकी आहे. मला या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाले आणि मी खूप खुश झाले. ती माझ्या फर्स्ट पॅरा नॅशनलला गोल्ड मेडल मिळाले होते अँड आय वॉज सो लकी. योगासनाकडं म्हणजे जो हा योगासनाचा प्रकार आहे किंवा हा जो स्पोर्टमधला एक प्रकार आहे याच्याकडं तू कशी वळलीस याविषयी काय सांगशील? मी योगाची प्रॅक्टिस करते घरी. मी ओंकार आणि याचे वेगवेगळे प्रकार आहेत योगाचे, ते मी लहानपणापासून करते आणि मला योगाची खूप आवड आहे आणि मी जॉब पण करते. म्हणजे मला टाईम नाही होत प्रॅक्टिस करायला, मग मी थोडं वेळ काढते प्रॅक्टिससाठी. ओके. आमच्या या कॉलेजमध्ये आल्यानंतर तुला योगासनं असतील किंवा तुझं स्पोर्टचं जे एकूण करिअर असेल या बाबतीत आमचे फिजिकल डायरेक्टर जे आहे डॉक्टर महेश बेंडबर सर यांनी कसं कसं तुला मार्गदर्शन केलं याविषयी काय सांगशील? ॲक्च्युली मी देईल ह्या प्रश्नाचं उत्तर. महेश सरांनी खूप कॉपरेट केलं आहे. मी पहिलं कॉलेजला थँक्स म्हणेन आणि जशी ती बोलली तसंच कॉलेज खूप लकी ठरलं आहे दियासाठी. दुसरी गोष्ट अशी की आम्ही कॉलेजमध्ये नुकतीच ओळख म्हणजे लिटरली एकदा दोनदा आमचं फिजिकली समोरासमोर बोलणं झालं महेश सरांचं आणि माझं आणि दियाचे तिच्या बाबांचं वगैरे. बट ही हेल्प सो मच की त्यांनी परस्पर इलिजिबिलिटी तयार करणे, तिच्या म्हणजे ॲडमिशनच्या थोड्याफार फॉर्मॅलिटीज आम्ही इथे लवकर न पोहोचल्यामुळे राहिलेल्या त्यांनी स्वतः कंप्लीट करून घेतल्या. अँड द रिझन वॉज की त्यांना दियाला इंट्रोड्यूस करायचं होतं इंटर कॉलेज मॅचला IUTच्या म्हणजे युनिव्हर्सिटी टुर्नामेंट्स ज्या होतात त्याच्यासाठी जे दियाने हट्ट धरला होता की मला इकडे ॲडमिशन घ्यायचं आणि खेळायचं आहे. तर सरांनी अगदी तो असं म्हणता येईल की अगदी लहान बहिणीसारखं सरांनी कॉपरेट केलं आणि तिच्यासाठी सगळ्या प्रकारच्या तयारी विदिन 1 day 2 day त्यांनी कॉपरेट करून तयार केल्या आणि ही वॉज देअर इन द कॉलेज वेन द मॅच वेंट ऑन. आणि सर पूर्ण मॅच होईपर्यंत आम्ही गेलो मॅच झाल्यानंतर, पण सर तिथेच होते रिझल्ट डिक्लेअर होईपर्यंत. आणि ही म्हणजे कॉपरेशनचे मला असं काही आता वाटतच नाही की सर कॉपरेट करणार नाहीत. ओके. आणि हे अगदी महेश सरांशीच रिलेटेड असं नाही, पण मला असं लक्षात आलं की सगळंच कॉलेज अशा प्रकारे कॉपरेट करतं आहे तिला. सो थँक्यू व्हेरी मच फ्रॉम आवर साईड की दियाकडून मी थँक्स म्हणते दियाच्या बाबतीत की तुम्ही सगळ्यांनी खूप कॉपरेट केलं. प्रिन्सिपल सर, महेश सर, यू युअरसेल्फ कोल्हे सर, द पीपल वी आर नोईंग, खूप सारं कॉपरेशन मिळालं आणि मिळत राहणार याची गॅरंटी आहे आता. कारण ओळख नसताना जर एवढ्या गोष्टी आपल्यासाठी एखादं कॉलेज करतं आहे, एकदा दोनदा पण आम्ही कॉलेजमध्ये येऊ शकलो नाही, ती वर्किंग असल्यामुळं नाही येऊ शकलो आम्ही. पण खूप कॉपरेशन आहे आणि हे कंटिन्यू होईल आणि पुढे लागणार आहे तिला. कारण जेव्हा ती बाहेर पडेल इंटरनॅशनल गेम्ससाठी वगैरे, तर होप सो की त्यावेळामध्ये जास्त कॉपरेशन लागेल. खूप फॉर्मॅलिटीज असतील ज्या कॉलेजला पूर्ण कराव्या लागतील आणि आय डोंट थिंक सो देर विल बी एनी प्रॉब्लेम इन इट. नक्कीच आमच्या महाविद्यालयाच्या वतीने तिला पूर्ण सहकार्य होईलच. दिया, मला हे पॅरा योगा चॅम्पियनशिप नेमकं काय आहे हे जरा मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. पॅरा मीन्स वॉट? कसे स्टुडंट आहेत? पॅरा म्हणजे भारतातले ते सगळे मुली येतात. आता काही त्यांना प्रॉब्लेम येतो, फ्लॅट टीफ हँडिकॅप, आता वेगवेगळे मुलं येतात, त्यांच्या वेगवेगळं कॉम्पिटिशन असतात. तर काही मुलांना दिसत नाही, काही मुलांना चालायचे प्रॉब्लेम असतो, काही हात नसतं, हात पॅरा नॅशनल देतात. ओके. नॉर्मल चाइल्ड नसतं महाराष्ट्रात.
आम्ही भारताला फर्स्ट कप मिळाला आहे ओके. आणि शील्ड मेडल मिळाले, गोल्ड मेडल आणि ब्रॉन्झ मेडल, सिल्वर मेडल. आणि मला फर्स्ट गोल्ड मेडल घ्यायची खूप इच्छा होती ओके. फर्स्ट पॅरा नॅशनलला. ओके. तुला जे मेडल मिळालेलं आहे हां, ते मेडल स्वीकारत असताना तुझी काय भावना होती, तुला काय वाटलं मेडल? काय फिलिंग्स होत्या तुझ्या? मला म्हणजे त्यांनी मला मेडल घातलं, मी त्याचं अजून खूप आनंद झाला होता की मला पहिलं नॅशनल गोल्ड मेडल मिळालं. ओके. प्रश्नावरती मी तुम्हाला विचारल की जे नॅशनल स्पर्धेमध्ये रँकिंग ठरलं गेलं, महाराष्ट्र 1 नंबर असेल, मध्य प्रदेश 2 नंबर असेल आणि दिल्ली 3 नंबर असेल, याच्यावरनं असं आपण म्हणू शकतो का महाराष्ट्रातलं वातावरण हे खेळाडूंसाठी खूप चांगलं आहे? हो, किंवा त्यांना नक्कीच. पोषक आहे? पोषक तर आहे सर, पण खूप प्राऊड फील होतं की जेव्हा ते म्हटलं, म्हणजे तिथे पण ही चर्चा झाली, पॅरेंट्सशी झाली, टीम मॅनेजर्सची झाली, कोचेसची झाली, म्हणजे जी अंतर्गत चर्चा चालू होती इन जनरल, ती अशी होती की अरे महाराष्ट्र को बहुत ज़्यादा मेडल मिल रहा है. कारण ते असं धरत होते की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त योगा केला जातो. ओके. आणि यासाठी प्राऊड फिलिंग वाटते की खूप पुरातन काळातली ही ऋषीमुनींपासून आलेली गोष्ट ही महाराष्ट्रात जास्त रुजली, याचा आनंद, खूप आनंद. म्हणजे अगदी पारावर झाला होता की प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्राचं नाव येतच होतं. ओके. आणि ह्या स्पर्धा एका ठिकाणी नाही, FOP 1, FOP 2 आणि FOP 3 अशा 3 ठिकाणी ह्या डायव्हर्ट होऊन ॲट अ टाइम स्पर्धा चालू होत्या. तेव्हा त्या कंट्रोलमध्ये विदिन 3 days सगळं फायनल झालं. नाही तर इट वॉज व्हेरी हार्ड, म्हणजे व्हायला बराच वेळ लागला असता जर आम्ही असं, म्हणजे त्यांनी एक स्पर्धा घेतली असती तर. बरं. असे 3 हॉल्स होते आणि 3 वेगवेगळ्या हॉल्समध्ये ॲट अ टाइम कुठल्या वेगवेगळ्या, ब्लाइंडची वेगळी चालू होती, ऑर्थोपेडिकची वेगळी चालू होती, नंतर डेफची वेगळी चालू होती. अशा वेगवेगळे 4 कॅटेगरीज होते त्यांचे, आणि त्या 4 कॅटेगरीज, ओनली 4 कॅटेगरीज वर इंट्रोड्यूस दिस टाइम. ओके. हां, म्हणजे पॅरामध्ये पण फक्त 4च इंट्रोड्यूस झाल्या, आणि इफ आय एम नॉट रॉंग समथिंग 15 or 12 or 15 काही अशा कॅटेगरीज आहेत त्या अजून इंट्रोड्यूस व्हायच्यात. पण ही त्यांनी सुरुवात करून पाहिली. म्हणजे योगासन भारतचे जे जनरल सेक्रेटरी आहेत जयदीप आर्या सर, तर त्यांनी हा प्रयत्न केला की कितपत आपल्याला रिस्पॉन्स मिळतो पॅरामध्ये. कारण एबलमध्ये मुलं जाऊ शकतात, एबलमध्ये ते केपेबल असतात जाण्याचे, त्यांना कुठल्याही प्रकारचं दिव्यांग नसतं. पण पॅराचा असा प्रॉब्लेम आहे सर, बिईंग अ पॅरेंट आय विल बी सेइंग की मुलांना घेऊन जाणं एवढं सोपं नसतं. बरोबर. म्हणजे जो प्रवास आहे आउट ऑफ स्टेट करायचा, दिल्लीतली मुलं होती, पण लाईक आउट ऑफ स्टेट जी मुलं आली, तमिळनाड, हरियाणा इज नेक्स्ट टू दिल्ली, म्हणजे जवळ असल्यामुळे प्रॉब्लेम नाही. पण इवन जम्मू श्रीनगरची मुलं होती, नंतर भलेही थोडी होती, काही मुलं कुल्लूहून आलेली होती, हिमाचल प्रदेश, काही मणिपूरहून होती, अशी खूप दुरून आलेली जी मुलं होती. तर ॲज अ पॅरेंट मी म्हणाल की मला त्यांचं फार कौतुक वाटलं सर. कारण मी पण एक पालक आहे, माझी मुलगी डेफ आहे, दॅट शी कॅन टॅकल, कारण मी तेवढी कपॅबिलिटी तिच्यामध्ये तयार केली. मुलांना डेव्हलप करणं एवढं सोपं नाही सर, म्हणजे व्हेरी हार्ड टास्क इट इज. आणि स्पेशल जे चाइल्ड असतं त्याला डेव्हलप करणं तर आणखी अवघड आहे. मी जे लाईव्ह पाहिलं तेव्हा मला क्षणभर आय थँक गॉड की थँक्यू व्हेरी मच की मी असं म्हणत होती की अरे माझ्याच मुलीला का डेफनेस दिली, सगळं प्रॉपर असताना, लाईक शी इज गुड लुकिंग, एव्हरीथिंग इज दॅन, का बरं डेफनेस दिली. पण तिथे गेल्यावर मला असं वाटलं की देवाने मला खूप साईडची जागा दिली. जी मुलं अंध होती ते एक पाऊल पण नवीन ठिकाणी टाकू शकायची नाही. दे वॉज सो मच डिपेंडेंट. माय चाइल्ड वॉज रोमिंग हिअर अँड दॅर. माझं मूल कुठेही तिथे फिरत होतं एकटं, म्हणजे आय वॉज नॉट स्केअर्ड की माझी मुलगी कुठे गेली, कसं झालं काय. ती तिचं सगळं फिरत होती, बघत होती. म्हणजे FOP 1ला जायची, तिथे पाहिजे कुठल्या स्पर्धा चालू आहेत, कशा चालू आहेत, किंवा त्यांचं परफॉर्मन्स कसं आहे, त्यांची आसनं वेगळी असायची. म्हणजे ऑर्थोपेडिक जी मुलं होती ज्यांना हाताचा त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना दिलेली आसनं आणि यांची वेगळी होती. ओके. असं तुम्हाला जे आत्ता दियाच्या आईने आपल्याला सांगितलेलं आहे तेच गोष्ट, म्हणजे दिया जी आहे ही दिव्यांग स्वरूपात तिथं खेळण्यासाठी गेलेली होती. दियाच्या बाबतीत आपण म्हणू शकतो की मी जर बरोबर असेल तर तिला 100% ऐकू येण्याचा प्रॉब्लेम आहे. नो, अबाव 60%. ओके.
म्हणजे ती आता मशीनद्वारेच ऐकू शकते फक्त. तर दियाच्या बाबतीत जे काय आता दिव्यांग आपण म्हणतो, पण याच्यावर मात करून ती नॅशनल स्पर्धेमध्ये खेळतीये, ही खूप मोठी गोष्ट आपल्यासाठी नक्कीच आहे. जगभरात योगासनांसाठी भारताचा डंका वाजत आहे, तर भारतामध्ये योगासनांसाठी महाराष्ट्राचा डंका वाजत आहे. आणि त्याच्यामध्ये दियाचा वाटा खूप मोठा आहे असं म्हणायला आपण हरकत नाहीये. कारण दिव्यांग मुलांनी योगासनं करणं ही संकल्पनाच मुळात वेगळी आहे. आणि याच्यासाठी नॅशनल चॅम्पियनशिप सुरू होतीये आणि तिची मुहूर्तमेढ यावर्षी नक्की झालेली आहे. आणि पुढच्या वर्षी आणि इथून पुढेही या चॅम्पियनशिप होत राहतील अशी आपण अपेक्षा बाळगणार आणि त्या होणारच आहेत. तर यानंतर पुढे हा जो तुझा प्रवास आहे याच्यामध्ये म्हणजे थोडक्यात पॅरा योगासनाची जी चॅम्पियनशिप झालेली आहे हिच्यामध्ये सहभागी होण्याचा तुझा प्रवास कसा झाला, म्हणजे तुला ही माहिती कशी मिळाली किंवा तू तिथं पार्टिसिपेट कशी झाली याविषयी काही सांगू शकशील? मित्रांकडे डीचिडची कॉम्पिटिशन होती, त्याच्यात मी फळत आले. आणि पुण्याला बालभवनला कॉम्पिटिशन होती, त्याच्यात पण मी फळत आले. मग नॅशनलची तयारी करत होती, पण त्यांनी बुण केला. मग परत आता चिडची सिलेक्शन बॅच होती, त्याच्यात मी सेकंड आले. मग मी नॅशनलला गेले. मग त्याच्यात मला पहिलं गोल्ड मेडल मिळालं. मॅमने मदत केली ना, राठी मॅम. हां, राठी मॅडमने मदत केली, माया मॅडमने मदत केली, सगळ्यांनी मदत केली आहे. आणि सगळ्यांची हेल्पिंग पण केलेत आणि समजून पण सांगितलं काय करायचं काय नाही करायचं. आता तुला हे योगासनं करत असताना तुला काही शारीरिक मानसिक काही अशा समस्या जाणवतात का? म्हणजे योगासनं करायची आहेत, फिजिकली मेंटली काही तुला त्रास होतो का किंवा ते तुला जाणवतं का? मी प्रॅक्टिस करते, बॅक बॅटिंग करते. बॅक बॅटिंग करताना मला खूप त्रास होतो, पण मी जास्त बॅक बॅटिंग नाही करू शकत. आणि मी व्हीलवर बॅक बॅटिंग करते तरी पण थोडं त्रास होतो. आणि रोज हँडस्टँडची प्रॅक्टिस चालू आहे बॉलवर, तर पण 10च्या वेळेवर नाही करू शकत. ॲक्च्युली धाकत नाही येत. मग रोज प्रॅक्टिस ठेवते कंटिन्यू, सकाळी पण करते आणि संध्याकाळी पण. संध्याकाळी 7:30 ते 9पर्यंत प्रॅक्टिस करते. कीर्ती मॅडम येतात शिकवायला, पर्सनल ट्रेनर. तर हां, आणि सकाळी 6 ते 7:30पर्यंत प्रॅक्टिस करते मी. ओके. जनरली ज्या व्यक्तीला काही ना काही कारणास्तव दिव्यांगत्व असतं ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचलेली असते थोडीफार, पण तुझ्याकडे बघून असं काही वाटत नाही. तर तू ह्या सर्वावर मात करून तुझी खेळाची आवड कशी जोपासलीस? म्हणजे एवढं असताना तुला योगासनं करावी वाटतात, याच्यामागं काय आहे नेमकी? तुझी विल पॉवर कशी तग धरते ह्याविषयी काय सांगशील? सर, या प्रश्नाचं उत्तर मी देईल की मी मेडिटेशन करते आणि दिया पण मेडिटेशन करते. तिची बैठक आहे सकाळची बिफोर लिव्हिंग होम. मी तिला ठराविक थोडेसे संस्कार केलेले आहेत बऱ्यापैकी तिच्यावर, की आध्यात्मिक संस्कार आहेत आमच्याकडे. अध्यात्म थोडंसं मांडलं जातं बऱ्यापैकी. आणि कुंडलिनीचा जो अभ्यास आहे तो मी करत होते. माझ्या गुरूंनी तिचा पण सुरुवात केला. अप टू 2 चक्रास तिने अभ्यास केला आहे. थोडंसं पर्सनल कारणांमुळे तिचा बंद केला परत त्यांनी अभ्यास. लाईफच्या वेगवेगळ्या स्टेजेस असतील आणि त्या स्टेजेस त्यांनी प्रॉपर फॉलो व्हाव्यात आणि अडथळा येऊ नये. गेटिंग मॅरिड, यंगस्टर, टीनेज, दॅट एव्हरीथिंग शी शुड एन्जॉय. जन्माला आल्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्ट अनुभवायला मिळाली पाहिजे. सो माझे गुरु म्हणाले की सध्या तिला डिस्कंटिन्यू करू. तरी पण ह्या रोजच्या बैठकीमुळे तिच्यावर खूप इफेक्ट झाला. तिचं खूप ॲज आय सेड की आम्ही अध्यात्मात बिलीव्ह करतो, त्यामुळे खूप सारं चांटिंग आहे सर. ती स्वतः चांट करते मंत्राज वेगवेगळे जे आमच्या गुरूंनी दिलेले आहेत आणि त्याचा इफेक्ट आहे असं मी म्हणते. आय डोंट नो की व्हॉट यू बिलीव्ह, पण त्याचा इफेक्ट बऱ्यापैकी आहे. नॉट ओन्ली इन योगा पण पर्सनल लाईफमध्ये पण तिच्या, की तिला कुठे असं कोणी असं म्हणलं नाही की अरे ही तर मुलगी अशी आहे, हिचं काय होईल. इट हॅपन्ड विथ हर. पण अगदी स्कूल डेजमध्ये जेव्हा ती लहान होती
तेव्हा तिने भरपूर प्रॉब्लेम्स फेस केलेत. जेव्हा ती लहान होती पर्सनली तिने फेस केले. शी यूज्ड टू से की मला शाळेत नाही जायचं. मग तिला खूप प्रॉपरली सायकोलॉजिकली हँडल केलं मी की ओके नाही जायचं, इट्स ओके, उद्या नाही जायचं. मग लाईक थोड्या वेळानंतर खेळता खेळता तिला मी विचारायचे की काय झालं गा स्कूलमध्ये. मम्मा मला स्कूलमध्ये ना सगळेजण म्हणत होते की दिया तू हे काय घातलं. ॲट दॅट टाइम शी यूज्ड टू वेअर अ मशीन्स. दिया तू हे कानात काय घातलं आणि का घातलं. आणि मी ही गोष्ट खूप चांगली म्हणजे मे बी की मला चाइल्ड सायकोलॉजी समजून घेण्याची माझ्यात म्हणजे आधीच इनिशियली ती पॉवर असेल कदाचित. मी ती समजून घेतली की अरे ती पण मुलं छोटी आहेत, त्यांना काय कळतं ना, म्हणून त्यांनी हे प्रश्न विचारले असतील तिला. मग म्हटलं मी तिला की अगं काही नाही, जसं तेजस म्हणजे वन ऑफ द बॉय तिचा फ्रेंड होता क्लासमेट आमच्या इथेच राहिला होता. म्हटलं अगं तेजस कसा चष्मा लावतो, त्याला थोडंसं किंचितसं कमी दिसतं, म्हणून मग डॉक्टर म्हणाले की चष्मा घातला की तुला पण खूप क्लिअर दिसेल, दॅट वे तुला थोडंसं कमी ऐकायला येतं म्हणून ही मशीन घातली आहे. देन द क्वेश्चन फ्रॉम हर वॉज की पण मम्मी स्कूलमध्ये कोणीच घालत नाही आहे. कारण ती कॉमन गोष्ट नाही आहे ना. डेफनेस हे दिव्यांग आहे, बरोबर. कमी दिसणं ही वेगळी गोष्ट आहे, ब्लाइंड असणं ही वेगळी गोष्ट आहे. देन द क्वेश्चन फ्रॉम हर, आणि तिला पटेल असाच माझा चेहरा पाहिजे, दॅट आय यूज टू अंडरस्टँड की तिला कुठे असं नाही वाटलं पाहिजे की आई काहीतरी आपल्याला सांगते, असं समजूत घालते, असं नाही झालं पाहिजे. मग दॅट टाइम आय यूज टू से की अगं तुमच्या स्कूलमध्ये नसेल पण बाहेर बऱ्याच ठिकाणी आहे. मग आम्ही जेव्हा सुरुवातीला तिचं ट्रीटमेंट घेतलं ते कॉकलियामध्ये, पुणे कॉकलियामध्ये घेतलं होतं वाचासुंदर डॉक्टरांकडे. ह्या गोष्टीला जो नियर अबाउट 15 इयर्स झाले असतील, 15-16 वर्ष. देन आय शोन की हे बघ ही सगळी मुलांना असा प्रॉब्लेम आहे ना, म्हणून ह्या डॉक्टर काकांकडे येतात, मग आपण पण जाऊयात, मग आपण पण असं करूयात. म्हणजे सायकोलॉजिकली तिला मला त्या प्रकारे हँडल करून 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 मी तिला सोशल फ्लोमध्ये आणलं आहे सर. आणि इट वॉज अ व्हेरी बिग टास्क फॉर मी. म्हणजे त्याचा कुठलाही क्लास नाही आहे, अभ्यास नाही आहे, एक्सपिरियन्स नाही आहे. त्यावेळामध्ये गुगल वगैरे नव्हतं वेन शी वॉज स्मॉल. हे सगळे अँड्रॉइड फोन्स ह्या 4-5 वर्षात आलेले आहेत. त्यामुळे इट वॉज व्हेरी हार्ड की मी माझाच अभ्यास करायचे. त्यासाठी मी माझं विल पॉवर वापरलं, रादर त्यापेक्षाही माझं जी बैठक आहे ती वाढवली, माझं चांटिंग मी वाढवलं, आणि त्याच्यातून मला पॉवर मिळत राहिली. आणि टुडे ऑल्सो हर विल पॉवर वर्कड की मी तिला शिकवलं की गोष्टी मॅनिफेस्ट करायच्या असतात. सो यू मॅनिफेस्ट. इफ यू वॉन्ट गोल्ड मेडल, तिथे गोल्ड मेडल आणून ठेवतात, तेव्हा तू म्हण की यातलं हे गोल्ड मेडल माझं आहे, बरोबर. म्हणजे तुझा इतका एम पाहिजे की ते मलाच मिळणार आहे आणि ते माझ्याच गाय, आय डोंट नो एनिथिंग एल्स, मी बेस्ट अँड आय हॅव टू डू. किंवा तू जेव्हा परफॉर्मन्स देशील तेव्हा वाईल गोईंग दे यू से की मला बेस्टेस्ट परफॉर्मन्स द्यायचा आहे आणि मी देणार आहे. विथ दॅट कॉन्फिडन्स यू गो. तुझ्या चेहऱ्यावर हे पाहिजे की नाही आय कॅन डू इट, असं. बरोबर. दियाने आता हे जे यश, घवघवीत यश आपण म्हणूया, संपादित केलेलं आहे. दिया, तुला शिक्षकांचं, तुझे ट्रेनर्स असतील यांचं मार्गदर्शन तर नक्कीच मिळालं आहे, पण याच्याशिवाय तुझे आई आणि वडील यांच्या सपोर्टशिवाय हे होऊ शकणारं नव्हतं. तर तू त्या दोघांविषयी काय सांगशील? माझी आई बाबांनी सपोर्ट केले होते. मला वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये जायची, म्हणजे अच्छा मुलं कसं करतात, कसं परफॉर्मन्स करतात ते म्हणजे अच्छा शिकायचे. पुढे जाऊन पण आई बाबांनी सपोर्ट पण केले आणि आता पण सपोर्ट करतात की पुढे अजून काय शिकायचे. खेलो इंडिया, एशियन गेम, त्याचं आता त्याचं. बरोबर. नाही म्हणजे आई वडिलांची दैनंदिन जीवनातील कामं असतील, ती कामासोबत तुला घेऊन जाणं, घेऊन येणं, तुला शिकवणं, या सर्व गोष्टी करणं एवढं सोपं नसतं. तर याच विषयी मी आईंना विचारेल की दिया ज्यावेळेस स्पर्धेला गेली आणि ती गेल्यानंतर तिने मेडलही घेतलं, तर त्यावेळेस तुमची भावना कशी होती किंवा काय होतं? खूप आनंद झाला आणि असं वाटलं की त्या दिवशी मला असं वाटलं की आपण जिंकलो, कारण 10 वर्षापासून पाहिलेलं स्वप्न होतं ते. दुसरी गोष्ट सर, आई म्हणून तुम्ही मला असं म्हणा की माझा हा एक एम आहे आजही लाईफमध्ये की दियाला कधी गव्हर्मेंट ऑर्डर निघेल, आणि गव्हर्मेंट ऑर्डरच्या ज्या काही क्रायटेरिया आहेत, तुम्ही असं म्हणा की माझे पाठ आहेत, म्हणजे GRs जे निघालेले आहेत गव्हर्मेंट GRs, त्याच्यामध्ये काय काय रिक्वायरमेंट आहे फॉर गेटिंग अ गव्हर्मेंट जॉब. बरोबर. तर त्याच्यामध्ये अशी गोष्ट आहे की तुम्हाला नॅशनलला कुठल्याही परिस्थितीत पहिल्या 3 पैकी 1 मेडल पाहिजे. बरोबर.
पण तिथेही वरती खूप कॉम्पिटिशन आहे सर. हम्म, तिथेही पहिले कन्सिडर करतात ते गोल्ड मेडलिस्टला, बरोबर. नंतर मग येतात जर जागा उरलीत. आणि सर तुम्हाला माहिती आहे आजकाल गव्हर्नमेंट जॉबची काय परिस्थिती आहे. त्यामुळे असं नाही आहे की 50 जागा निघाल्या, 100 एखाद्या ऑफिसमध्ये आपण कधीच ऐकत नाही एवढ्यामध्ये. ह्या 10 वर्षात मी पण नाही ऐकलं की 50 जागा निघाल्या, 100 जागा निघाल्यात. ह्या हो, स्पर्धा मोठी आहे, खूप स्पर्धा आहे सर. बरोबर. त्यामुळे गोल्ड मेडल हा एम ठेवावाच लागला. बरोबर. देन ओनली शी कॅन एंटर. आणि त्यामुळे हे पाहिलेलं मी पण एक स्वप्न होतं की दियाला गोल्ड मेडल मिळावं. त्या प्रकारे मी तिला मोल्ड करत गेले आणि तिला सांगत गेले. नक्कीच आपण तिला शुभेच्छा देऊया की तिला अशी सरकारी नोकरीची संधी मिळवत. तुम्ही जो सपोर्ट मुलीला करताय खेळाच्या बाबतीत, ती दिव्यांग असूनही तिला इतकं तुम्ही सपोर्ट करतायत की तू इतकं खेळ, असं कर तसं कर, याला समाजातनं काही कुणी असा अपवाद किंवा आपण असं म्हणू शकतो का कुणी नावं ठेवतं आहे किंवा तुम्हाला काही बोलतं कुणी, असं काही होतं का? सर डिरेक्टली असं नाही म्हणता येणार बरं का. खरं तर अगदी टू बी व्हेरी ट्रू असं कधी झालं नाही की मला कोणी म्हणालं की तुम्ही ती कसं करते किंवा कसं होईल. पण आहेत अशी पण लोक म्हणणारी आहेत, ऐकलेली मी, की अरे पण तिला तिची लाईफ जगताच येत म्हणजे नाही काही ना. लोक समर्थनही करत असतील आणि काही लोक नाही, अशी पण अपवादात्मक पण अशी लोक आहेत म्हणणारी की की तिला असं वाटत असेल की नाही खेळायचं, मला नाही जायचं कॉम्पिटिशनला. किंवा मी याची इक्वेलन्सी तुम्हाला सांगेन की एखादा जो 98% मिळवणारा मुलगा आहे तो फक्त तुम्हाला अभ्यासच करताना दिसेल, तो ही विल नॉट बी डायव्हर्टेड एनिवेअर एल्स, किंवा त्याचे पॅरेंट्स अशा प्रकारेच बॅकिंग देतील त्याला. बरं असेल म्हणजे माय डॉटर इज नॉट ऑफ दॅट काइंड, पण तरी मी सांगते. पण माझी मुलगी जर तुम्ही गेममध्ये पाहिलं तर तशीच आहे. जसं तिने आत्ता सांगितलं तिला प्रचंड बॅक पेन आहे, म्हणजे क्रॅम्प्स येतात तिला. त्यानंतर मी घाबरते पण बरेचदा. एकदा तिने काय केलं, करोनाच्या वेळामध्ये ती घरी प्रॅक्टिस करत होती हँडस्टँडची, आणि हँडस्टँड करता करता ती खाली पडली. ती जी पडली ना, ती त्या सेक्शनमध्ये नियर अबाउट 1.5-2 मिनिटं होती. जशी पडली तशीच तिला सरळच होता येणार. आणि आय वॉज ऑल अलोन ॲट होम. माझे मिस्टर पुण्यात होते. म्हणजे त्या क्षणी मी कोणाला आवाज द्यायचा, आणि कोरोना असल्यामुळे कोणी कोणाकडे जात नव्हतं. म्हणजे तो दिवस फार डेंजर होता माझ्यासाठी की मी आता काय करायचं. म्हणजे मला जे इनडिरेक्टली लोक ऐकवायचे अशा गोष्टी की अहो पण तिला काही इजा झाली, आधीच तिला असा प्रॉब्लेम आहे, मग परत काही झालं मग तुम्ही काय कराल. पण मी ते सगळं मागे टाकून पुढे चालायचं ठरवायचे की नाही शी हॅव टू डू. तुम्ही तिला कधी मानसिकदृष्ट्या खचली आहे असं कधी तुम्ही तिला बघितलं किंवा तुम्हाला जाणवलं का तिच्याकडं बघून असं कधी की ती आता खचली आहे, तिच्या दिव्यांगत्वाने असेल किंवा इतर गोष्टींनी असेल? सर खरं सांगू का, असा एखादा प्रसंग तुमच्या बघण्यात? असा तर आता तुम्ही प्रश्न विचारल्यामुळे मलाही प्रश्न पडला, पण मी तिला कधीच लाईफमध्ये असं पाहिलं नाही सर. कारण मी तिला खूप लाईफच्या पॉझिटिव्ह थिंग्स आहेत एवढं शिकवत गेले, निगेटिव्ह खूप कमी आहेत. आणि यू डोंट हॅव टू फॉलो द निगेटिव्ह थिंग. म्हणजे आज मी ही गोष्ट, मला खूप रिग्रेट आहे सर या गोष्टीचं. तिने 10th केलं, 10thचा लास्ट पेपर होता तेव्हा करोना आला. 11th-12th करोनामध्येच गेलं. म्हणजे 11वी-12वीला कॉलेज झालंच नाही, झालं तर एखाद महिना झालं. तेव्हा ती नगरमध्येच कॉलेजला होती, न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, पुणे युनिव्हर्सिटी. त्यामुळे मग कॉलेजला जाता आलं नाही, नो फ्रेंड्स, नथिंग. फ्रेंड्स आज पण तिच्याकडे आहेत, ते फक्त स्कूलच्या आहेत, कॉलेजचे नाही. करोना काळामुळे पण झालं. आणि असं कुठेतरी म्हणता मग मी म्हणजे कबूल करते, आय वॉन्ट टू कन्फेस दिस, की मी तिला फ्रेंड्सपासून खूप लांब ठेवलं सर. म्हणजे त्याचं खरं कारण असं होतं की कसं होतं की तिला पेन्स व्हायच्या, त्रास व्हायचा. तर तिला कोणीतरी असं म्हणणारं एखादं जर फ्रेंड मिळालं जवळचं, वाईल कॉन्व्हर्सेशन ऑन, आता आजकाल सोशल मीडिया आहे, जरी फ्रेंड्स नव्हते तरी सोशल मीडिया असतो एक दुसऱ्यांबरोबर कॉन्टॅक्ट करायला, आणि ती तशी आहे सगळ्यांबरोबर फ्रेंडली रिलेटेड. जर कोणी तिच्या डोक्यामध्ये ही गोष्ट भरली की अरे तुला त्रास होतो इतका, तुला पेन्स होतात, तरी पण तुझी मम्मी म्हणते की हे कर तू, मग तू कशाला करते ना, तू सांगू शकते. म्हणजे हे माझा मनाचा खेळ आहे की दॅट पर्सन वुड सेड की नको खेळू, तू सांगू शकते सरळ, आई तुला माहिती आहे का किती पेन्स होतात, आई थोडीच करून बघते, आई हँडस्टँड करते का, आई रोप चढते का, आई रोप करते का, आईला माहिती आहे का मांडी कशी सोलून निघते, दॅट वे. आणि मुलांचं कसं असतं सर, आई प्रत्येक वेळेस हे नको करू ते नको करू हेच सांगते, बरोबर. मग दे बिलीव्ह इन द फ्रेंड्स की आई बरोबर आहे ना गं, मला त्रास होतो मी सोडून देईन, मला नाही होत बाबा आता बस. मलाच उलटा राग आला तर आजकाल मी तिला म्हणते गेम सोड, इफ यू डोंट वॉन्ट टू डू डोंट प्ले.
देर आर एथिक्स इन ईच अँड एव्हरी करियर. यू हॅव टू फॉलो दॅट, देन ओनली यू कॅन क्लाइंब. बरोबर. आता तिला गोल्ड मेडल मिळालेलं आहे चॅम्पियनशिपमध्ये. याच्यानंतर समाजातनं काय प्रतिसाद तुम्हाला जाणवला? सर, समाजातले प्रत्येक व्यक्ती जी ओळखीची होती, अगदी खूप वर्षांनी काही कॉन्टॅक्ट केलेल्या लोकांचे सुद्धा खूप शुभेच्छा आल्या. खूप म्हणजे नो बडी सेड की एव्हरीबडी वॉज लाईक खूप खुश होते प्रत्येकजण. दियाने गोल्ड मेडल मिळालं म्हणजे तिचं नावच सकाळी मुळात असं लिहिलं की सुवर्णकन्या, अहिल्यानगरची सुवर्णकन्या. तर मग लाईक एव्हरीबडी वॉज सेइंग की सुवर्णकन्या आहे ही आपली, आपण म्हणजे आता तिचं नावच ते आहे आणि आपण तिला हेच म्हणजे दॅट वे इट वॉज. सगळं पॉझिटिव्ह आहे आतापर्यंत. आणि अर्थात कॉलेज पण आज ही बाईट देऊन पॉडकास्ट करून हीच गोष्ट नक्कीच आमच्यासाठी पण हा अभिमानाचा क्षण असणार आहे. दिया, मी तुला विचारेल, तुझं आता नेक्स्ट टार्गेट काय असणार आहे? मी आता खेलो इंडियाची वेटिंग करते. ओके. आता ती नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होईल आणि मला खेलो इंडिया खेळायची खूप इच्छा झाली आहे 10 वर्षापासून. खेलो इंडिया झाल्यानंतर एशियन गेम ते पण हे सगळी खेळायची मला खूप इच्छा झाली 10 वर्षापासून. आणि मी आधी पण वेट करत होते की पॅरा नॅशनल कधी येईल आधी डोक्यात ते चालू होतं. मग मला विश्वास बसला नाही की मी पहिले आले पॅरा नॅशनलला आणि मला पहिलं गोल्ड मेडल मिळाले नॅशनलला. बरोबर. तू आमच्या इतर विद्यार्थ्यांना काय संदेश देशील? जे इतर विद्यार्थी आहेत त्यांना तू काय संदेश देऊ इच्छिते? डू योगा, बी फिट. तिचं ते टॅगलाईन आहे, ती प्रत्येक ठिकाणी यूज करते. म्हणजे हा तिचा टॅगलाईन आहे की शी एव्हर सेज की डू योगा, बी फिट. दिस इज अ लास्ट लाईन. मला तुम्हाला विचारायला आवडेल की ज्या दिवशी तुम्हाला हे समजलं की आपली मुलगी स्पेशल चाइल्ड आहे, त्या दिवशी तुमच्या भावना काय होत्या? आणि इतर लोकांचा समाजात जी स्पेशल चाइल्ड असतात त्यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो, याविषयी तुम्ही काय सांगाल? सर, ज्या दिवशी आम्हाला कळालं, आम्ही तिचं ऑडिओमेट्री केली आणि समजलं की शी इज डेफ. पर्सेंटेज काही कळालेलं नव्हतं, बट शी इज डेफ विथ बोथ हर इयर्स. तर लिटरली असं वाटलं की आम्हाला खूप उंचावरून 10व्या मजल्यावरून ढकलून दिलं आहे. वी हॅड दिस चाइल्ड आफ्टर 14 years ऑफ आर मॅरेज. आणि त्याच्यानंतर हे कळतं की आपलं चाइल्ड स्पेशल आहे. यू कॅन्ट इमॅजिन सर आमच्या दोघांवर काय बेतली. आम्ही दोघंही शांत राहिलो, पण आमचं एवढं दोघांचंही एक सुरुवातीपासून आहे आणि होतं आणि असणार आहे की आम्ही तिच्यापर्यंत अशा गोष्टी जाऊ दिल्या नाही. आम्ही तिला नॉर्मल बिहेवियर दाखवलं. बरोबर. ती खचता कामा नाही. तिला कुठेच असं कळतं कामा नाही की मला प्रॉब्लेम आहे. आणि सर ह्या वर्ड्समध्ये पण झालं. आता तुम्ही क्वेश्चन विचारला म्हणून सांगते. ती मला म्हणायची की मी तिला म्हणजे ह्या घटनेनंतर मी एक गोष्ट ठरवली की तिच्यापर्यंत प्रत्येक शब्द पोहोचवण्याचं काम हे माझं आई असल्यामुळे, कारण ती माझ्याजवळ राहणार आहे. मोर आवर्स शी विल बी स्पेंडिंग विथ मी. बरोबर. स्कूलमध्ये ठराविक आज, बाबांबरोबर थोडा वेळ वर्किंग असल्यामुळे, पण बाकीचा वेळ ती माझ्याबरोबर असणार आहे. तर मी तिच्या कानामध्ये प्रत्येक तो शब्द टाकू जो समाजात म्हणजे जो लागतो आपल्याला एव्हरी डे. तर मी त्या प्रत्येक शब्दाचा प्रयत्न केला. पण सर कधी कधी ती मला म्हणायची, मला असं म्हणजे अगदी असं 2 गाल माझे असे पकडून म्हणायची, माझ्याजवळ यायची आणि म्हणायची, आई नको सांगू मला नाही येत. दॅट टाइम आय हॅज टू कम फ्रॉम अप्पर लेवल टू डाऊन, की आपण काही करू शकणार नाही असं. पण मी परत उभी मोठा धक्का होता तुमच्यासाठी की आपलं मूल असं काही घेऊन आलंय का जे नको होतं ते त्याच्यासोबत आलेलं आहे. तरी पण तुम्ही लोकांनी त्यावरती मात केली आहे. तुमच्या दोघांचंही जितकं कौतुक करू आपण ते कमीच असणार आहे. दिया, मला तुला विचारायला आवडेल की जनरली योगा हा सुदृढ लोकांनी करण्याचा प्रकार आपण म्हणतो, ठीक आहे ना, कारण का शरीर वळवायचं असतं किंवा शरीराला आकार द्यायचा असतो. पण मुळातच काहीतरी अपंगत्व असलेली जी मुलं होती ती नॅशनल चॅम्पियनशिपला योगा करायला जातात. ही संकल्पनाच एक मुळात वेगळी आहे. तर योगाविषयी तू काय सांगशील? म्हणजे योगा फक्त शारीरिकच करायचा असतो का, हा जो एक समज आहे, तुला याच्याविषयी काय सांगायचं आहे? म्हणजे काय सांगू शकशील तू इतरांना? व्हॉट एव्हर यू फेल्ट अबाउट योगा, तुला कसं वाटलं योगा केल्यामुळे?
तुझी फिटनेस एव्हरीथिंग? मी मी योगा करते ना. आपलं तब्येत ठीक राहावे, कुठे आजार पडणं असं काही नाही. मला आईने लहानपणी शिकवले, ओळकार करायचा, कपालभाती करायचे आणि आलूम बिलूम करायचा, हे सगळं करायचं रोज सकाळी. आणि कुणी आजारी पडत नाही, काही ताप येतो, कधी गाडीवरून पडतं, असं काहीच होत नाही. आणि मला म्हणजे शरीर खूप फिट ठेवायचे. ओके. तुला प्रेरणा देणारं एखादं काही घटना किंवा एखादं वाक्य किंवा काही असं तुझ्या जीवनात आहे का ज्याच्यामुळे तुला प्रेरणा मिळते खेळण्यासाठी? असं काही आहे का तुझ्या आयुष्यात घडलेलं किंवा ज्याला तू तुझं आदर्श मानते किंवा त्याला बघून तू हे करण्याचा प्रयत्न करते सगळं, असं काही आहे का तुझ्या आयुष्यात? हां, ते मला माझं येत आता चालू आहे की मला लाईट ऑफिसर व्हायचे. हां. आणि मेडल्स त्यासाठी आणावे लागतील. हां, त्यासाठी मेडल आणावे लागतं, दिनी बाकी एक. तर मला त्याची इच्छा होती की मी लाईट ऑफिसर व्हावी आणि खेलो इंडियाला पण गोल्ड मेडल घ्यावी, याची इच्छा होती माझी. कल्याणी शेतीला जॉब मिळाला तुझ्या फ्रेंडला? माझे एक फ्रेंड आहे कल्याणी सुनी म्हणून आणि चगुली म्हणून आहे. कल्याणी लाईट ऑफिसर आहे, ती गुजरातला असते. बर तिला खेलो इंडियाला गोल्ड मेडल मिळाले आणि सिल्वर मेडल मिळाले. बर आणि नॅशनलला पण? हां, नॅशनलला पण आणि खेलो इंडियाला पण मेडल मिळाले. आणि आरती बेर आणि रितमिंग बेर त्यांचे खूप छान आहेत आणि मला खूप म्हणजे त्यांचं आचरण बघते, पण त्याचं आचरण परतलं करते मी. त्यासाठी पल्लवीताईकडे यायचे पुण्यात? हां, त्यासाठी मला पल्लवीताईकडे यायचे पुण्यात. ते क्लास ज्वारी घेतलाय त्याचं परत चालू आहे. बर आता या सर्व जो घटनाक्रम आहे तुमच्या जीवनात घडलेला, याच्या आधारे तुम्ही समाजातील जे स्पेशल चाइल्ड आहे यांना घडवण्यासाठी पालकांनी काय करावं, यासाठी काय संदेश देऊ इच्छिता? सर, मला असं वाटतं की सगळ्यात जास्त प्रत्येक मूल, नॉर्मल किंवा दिव्यांग, प्रत्येक मूल हे आईजवळ जास्त असतं. बरोबर. त्यामुळं आईनी मुलांची म्हणजे प्रत्येकाला ती गोष्ट असतेच असं नाही, पण समजून घ्यावी मुलांची सायकोलॉजी, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, लाईक घरामध्ये प्रत्येकच गोष्ट असते, त्यामुळे आपण कसं नवऱ्याबरोबर पण कम्पेअर करत राहतो की मीच करायचं का, अँड ऑल दॅट, इट हॅपन्स. पण ते न करता आपण एकच लक्षात ठेवा, आपल्याला आपलं हे मूल जर वाढवायचं असेल प्रॉपर आणि त्याला ॲटलिस्ट असं बनवायचं आहे या जगाला निरोप आपण देण्याआधी, तर ते मूल त्याच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. बरोबर. म्हणजे माझा एम तरी आजही हाच आहे आणि होता की माझी मुलगी कुठल्याही परिस्थितीत कुठल्या तरी गव्हर्नमेंट जॉबमध्ये पाहिजे. कारण सर, कुठल्याही प्रकारची डिसेबिलिटी असेल, ऑर्थो जरी असली, त्यांना सगळं समजत असतं वगैरे वगैरे, दे कॅन अंडरस्टँड. थोडक्यात मी सांगते मराठी भाषेमध्ये की छक्के पंजे समजू शकतात त्यांना. बरोबर. ही जी मुलं असतात यांना समजत नाही. म्हणजे त्यांना असं नाही कळणार, तुम्ही कुठल्याही गोष्ट अगदी टोमणा जरी मारला, त्यांना नाही कळत हे टोमणा वगैरे, त्यांना ते सरळ घेणार त्याचा अर्थ. आणि अशी नॉर्मल चिल्ड्रन पण असतात, हेही मी पाहिलंय समाजामध्ये. अशी नॉर्मल पण चिल्ड्रन आहेत की ते सरळ अर्थ घेतात. असं घरामधल्या वातावरणावर त्या गोष्टी आहेत. तर तुम्ही फक्त आईनी हा एम ठेवावा की आपलं मूल प्रॉपर डेव्हलप झालं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला खूप वेळ द्यावा लागेल. म्हणजे आता तुम्ही हा क्वेश्चन विचारला म्हणून सांगते, मी स्वतःच खूप सोशल आहे सर. माझा फ्रेंड सर्कल पण खूप मोठा आहे. बिफोर मॅरेज, स्कूलचा, कॉलेजचा, आजही आम्ही 35-40 वर्षांपासूनची जी फ्रेंडशिप आहे, आज आम्ही लोक आजकाल आता ग्रुप्स वगैरे बनवतात, त्यानुसार आम्ही एक दुसऱ्यांशी निगडीत असतो. पण माझी पर्सनल लाईफ मला खूप बाजूला ठेवावी लागली दियामुळे. आता तिला प्रत्येक गोष्ट समजते, लाईक शी इज वर्किंग, तर ती बाहेर जाते. आणि मी अजून एक गोष्टीने खुश झाले की तिच्याकडे ती ज्या सेक्शनला काम करते, MRGS, तर त्या ग्रामविकासला असं आहे की त्यांचं सेक्शनच असं आहे की त्यांना पब्लिक कॉन्टॅक्ट ठेवावं लागतं. म्हणजे पब्लिक कॉन्टॅक्टचा स्टेबल असतो प्रत्येकाचा. तर यू हॅव टू टॉक टू दॅम ऑल्सो. म्हणजे जी डिसेबिलिटी माझ्या मुलीमध्ये आहे त्याच्यावर ऑफिसच्या मदतीने सुद्धा मात झाली. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण ह्या समजून घेण्यासाठी
पालकांचा म्हणजे जास्त हात आहे आणि त्याहीपेक्षा आईचा जास्त आहे. आणि मी म्हणेल की मी जे फॉलो केलं ते मी मेडिटेशन फॉलो केलं आणि मी बरोबर आहे की नाही हे बघण्यासाठी अनाम प्रेम म्हणून नगरची संस्था आहे, कदाचित आपल्याला पण माहिती असेल, तर त्या संस्थेशी पण मी निगडीत आहे यासाठी, कारण मला संस्थेला जास्त GR येतात की ह्या मुलांच्या काय फॅसिलिटीज आहे, यांनी काय केलं पाहिजे, यांच्यासाठी कुठल्या जॉब्स आहे, कसं आहे, इथे जागा आहे तिथे जागा आहे, असेल दॅट वे. ॲज आय सेड की माझा ध्येयच आहे की तिने तिच्या पायावर पहिलं उभं राहावं. नक्कीच हा तर नक्कीच आहे की शी शुड बी फिट लाईफ टाईम. म्हणजे शी इज द ओनली चाइल्ड टू मी. आता मी तिचं एज 22 रनिंग असल्यामुळे, म्हणजे आता ग्रोनअप असल्यामुळे मी तिला हे नेहमी सांगते की दिया गेम कधी सोडायचा नाही. टू बी फिट आणि लाईक स्वतःचं एक रेकग्निशन आहे. आता दिया जासूद हे नाव योगाला चिकटलेलं आहे. एव्हरीबडी इज नोईंग की ती योगिनी आहे. बरोबर. तर ते तू कधी सोडायचं नाही, याच्यासाठी नाही की फक्त नाव, पण बी फिट ऑल्सो. बरोबर. असं यावरनं आपण म्हणू शकतो की मुलं जरी दिव्यांग असली तरी आईवडिलांनी म्हणजेच पालकांनी त्यांच्यातले गुण हेरले पाहिजे आणि त्या गुणांना आपण वाव दिला पाहिजे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे दिया आपल्यासमोर आज उपस्थित होती. मी दियाला शुभेच्छा देतो की दिया, तू नॅशनल चॅम्पियनशिप खेळली आहेस. आता तू जी आहे पुढच्या तुझे जे टार्गेट आहे किंवा तुझं जे ध्येय तू मनात ठेवून आहेस ते सर्व तू अचीव करावं. कारण असं म्हणतात की ईश्वराने जर कुणाला अपंगत्व दिलेलं असेल, म्हणजे काहीतरी कमी दिलं असेल, तर नक्कीच ईश्वर त्याला कुठंतरी काहीतरी नक्की जास्त देतो. ज्याला आपण म्हणतो की जनरली दिव्यांग मुलांचा जे आहे सिक्स सेन्स हा खूप पॉवरफुल असतो, तर त्यांना ते कळतं लगेच. तर नक्कीच तुला तुझं जे काय ध्येय आहे ते तुला मिळावं. तू खेलो इंडिया खेळोस, तिथेही तुला सुवर्णपदक मिळो आणि तुझ्या आईवडिलांची इच्छा जी आहे तीच आमची इच्छा असणार आहे की तुला सरकारी खात्यात मोठ्या पदावरची नोकरी मिळो आणि ती आमची कॉलेजची विद्यार्थिनी असतानाच मिळो अशी आम्ही अपेक्षा करतो. खूप 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 धन्यवाद. थँक्यू. तू दिया आणि तुझे आईवडील आपण सर्व आज आमच्या कॉलेजमध्ये येऊन पॉडकास्टसाठी आम्हाला वेळ दिला. तुमचं सर्वांचं मी TJ कॉलेजच्या वतीनं हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. सर. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा TJ का कट्टा.